मग कार्यकर्त्यांनो, कशी चालली तयारी? एकदम जबरदस्त. यावेळी जिंकण्यामध्ये काही कमतरता राहिली पाहिजे ना, बरं का? दादा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, फक्त जिंकल्यानंतर काय करायचं त्याचा विचार करा बस. हो बेटा, मी येतो. चल. तुमच्यासारखे कार्यकर्ते असताना मला कसली चिंता. ही माझ्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. लक्षात असू द्या, जिंकण्यासाठी काय पण करायला लागलं तरी करायचं. दादा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना. मग काय, तुम्ही असल्यानंतर मला कसली चिंता. चला. काय झालं साहिल, अचानक का थांबलास? आई, आपल्या घरी एवढे बॉडीगार्ड्स कशाला आहेत आणि आपल्या घरी एवढे लोक वाईट कपडे मध्ये सुटकेस घेऊन कशाला येतात? साहिल, आई आई आणि आणि आई, इतके दिवस मला पप्पांना भेटायला पण नाही मिळत. अरे बाबू, आता पप्पा खूप बिझी असतात, कारण ते आता मोठ्या पोस्टवर गेले आहेत ना. आणि राहिला प्रश्न बॉडीगार्डचा, तर ते तर आपल्या प्रोटेक्शनसाठी असतात. आई, पण त्यांच्यावर बघून मला खूप भीती वाटते. आणि आज जॉयने पण सांगितलं की त्यांच्याकडे मोठे मोठे गन्स असतात, जसे व्हिडिओ गेम मध्ये असतात ना, तसेच्या तसे. अरे बाळ, घाबरू नकोस, ते तर आपल्या प्रोटेक्शनसाठी आहेत ना. आणि तुला जर जॉय सोबत संध्याकाळी खेळायला जायचं असेल ना, तर लवकर कपडे चेंज कर आणि जेवायला ये. हा हा काको. हॅलो साहिल, ऐक ना, कुठे आहेस तू? हा बोल ना जय, मी गाडी चालवते, बोल ना. अरे पण ऐक ना 2 मिनिटं, मला एक इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची होती. अरे मी गाडीवर आहे, आपण ते कॉलेजवर बोलू द्या. माझे पप्पा. हा चल चल चल. अरे पण 2 मिनिटं थांब ना, ऐक. हॅलो. जयला तुम्ही पाहिलं का? नाही रे, सकाळपासून दिसलाच नाही. तुम्ही कधी बघितलं त्याला? हे जय, अरे कुठे होतास तू? जय जय, अरे कुठे होतास तू? सकाळपासून शोधतोय तुला भावा. अरे आज कॉलेजचा लास्ट दिवस आहे. काय झालं? तुझ्या पप्पाला विचार काय झालं. अरे तुझ्यासारखे मित्र नसले तेच बरे. म्हणजे काय? म्हणजे आमची अख्खी फॅमिली तोडून टाकली त्या पप्पांनी तुझ्या. तुझा हात जोडतो बाई, या पुढे तुझं तोंड दाखवू नकोस. जय जय, इलेक्शनच्या कामासाठी. पण झालं काय? काय केलंय पप्पांनी जयच्या फॅमिली बरोबर? काय का जय माझ्यावर इतका रागवला की त्याला माझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये? काय चाललंय आई? असं सांगू आणि काय सांगू तेच कळत. कसं सांगू म्हणजे? नक्की काय झालंय? तुझे बाबा एक भ्रष्ट राजकारणी आहे. सुरुवातीला मला एक वेळी आशा होती त्यांच्यात काहीतरी बदल होईल, पण कुठे काय, दिवसेंदिवस त्यांचे काळे धंदे चालूच राहिले. नुकताच एका पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्या काळ्या धंद्याची माहिती मिळाली आणि जेव्हा त्यांनी चौकशी चालू केली ना, तेव्हा तुझ्या पप्पांनी. तेव्हा काय काय झालं आई? सांग
पप्पा होते. काय खोटं बोलतेस? माझे पप्पा नाही करू शकत. कसे करू शकतात ते सगळं? जयची फॅमिलीने मला त्यांची मुलांसारखं मानलं इतकी वर्ष. काय तोंड दाखवू त्यांना मी? कसं नाही ना त्यांना राग? जयला तर हे सुद्धा वाटत असेल की मी पण माझ्या बापासारखा आहे. साहिल असं नको रे बोलू. ते खूप प्रेम करतात तुझ्यावर आणि हे बस. मला त्या माताचा चेहरा सुद्धा नाही बघायचं. कसे करू शकतात हे जयच्या फॅमिली बरोबर? साहिल तसं नाही. बस. मी माझं पुढचं शिक्षण दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या शहरात जाऊन करेन. साहिल माझं ऐकून. पण या घरात मी परत कधीच नाही येणार. साहिल हा साहिल. एका फाईलसाठी एवढं कशाला टाइम लागते? अरे भाऊ, हा तो नवीन ऑफिसर आहे ना, काही घेतल्याशिवाय आपली फाईल पुढे नाही पाठवत. काय म्हणजे घुस घेतात? हो, तुम्हाला माहित नाही का? मी तर एक डॉक्युमेंट सुद्धा आणलं नाही. पण मी असं ऐकलंय की गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये असं काहीच नाही होत. मी आणलं ना डॉक्युमेंट. मला राशन कार्ड साठी द्यावंच लागेल दादा काहीतरी. तुम्ही तुमचं बघा आता. गुड मॉर्निंग सर. आधार कार्ड, वोटर आयडी, बर्थ सर्टिफिकेट आणि घरपट्टी दाखव. आधार कार्ड, वोटर आयडी, बर्थ सर्टिफिकेट. साहेब हे घरपट्टीचं कुठे काय मेन्शन नव्हतं डॉक्युमेंट मध्ये. घरपट्टी नसेल तर काम नाही होणार. साहेब असं कुठेच नाही लिहिलं की घरपट्टी मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे. अरे तुला कळत नाही का? घरपट्टी नसेल तर काम नाही होणार. साहेब असं नका करू. माझा फ्युचरचा प्रश्न अच्छा आहे. अच्छा ठीक आहे. तुझं काम आपण पुढे नेऊ, पण चहा पाणीचे जरा बघून घे. चहा पाणी? अरे सर, म्हणजे तुम्ही मला घुस द्यायला सांगतात? हो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्यासारखं रिश्वतखोर माणसाला ऑथॉरिटी दिलीच नाही पाहिजे. साहिल थांब ना, ऐक माझं. त्या मायाविषयी काही माहिती मिळाली की नाही? नाही साहेब, प्रयत्न चालू आहे. काय अजून नाही? तुमच्याने काय होणार आहे की मी दुसरा पर्याय शोधू? नाही साहेब, आम्ही लक्ष देऊ नये तिच्यावर. ते मला काहीही माहिती नाही. परवा कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि ती माया जर पुरावे घेऊन कोर्टात पोहोचली ना तर आपल्या कुणाचीही खैर नाही. हो साहेब,
आम्हाला कळतं ते, आम्ही बघून घेतो. तुम्ही बघून घ्या, कसंही करा, पण ती माया कोर्टात पोहोचता कामा नये. साहेब, ती माया कोर्टात पोहोचणार नाही. आम्ही सगळी व्यवस्था करतो. आणि जरी ती कोर्टात पोहोचलीच तरी मी सांगतो तुम्हाला, कोर्टाच्या समोर तिचा गेम करा. लोकांना सुद्धा कळलं पाहिजे तिने कुणाशी पंगा घेतलाय ते. ही सर्व वर्ष किती पटकन निघून गेलेत ना, तरी आपण अजून एकत्र आहोत. आपली कॉलेज लाईफ कालच घडली असं वाटतं. आता तर आपल्याला जॉबही लागलेत. ए माया, बोल ना. एक विचारू का? विचार. आपण लग्न केलं तर? ए, सिरियसली बोलतोस ना तू? येस. विल यू मॅरी मी माया? ऑफ कोर्स आय विल मॅरी यू साहिल. काय झालं? मला तुला हे आधीच सांगायचं होतं. काही दिवसापासून मी आणि माझी सोशल सर्व्हिस टीम एका इम्पॉर्टंट इश्यूवर काम करत आहे. एक पॉलिटिकल पार्टी आहे जिला गावातली घरे तोडून इलिगली मॉल एस्टॅब्लिश करायचं आहे. त्यांच्या विरुद्ध माझ्याकडे बरेचसे प्रूफ आहेत, बट ह्या सगळ्यामुळे काही दिवसापासून मला धमकीभरे कॉल्स आणि टेक्स्ट मेसेजेस येत आहेत. मी तुला हे आधी सांगितलं नाही बिकॉज आय डिडंट वॉन्टेड टू स्केअर यू. डोंट वरी माया, असं काही नाही होणार. ते फक्त तू घाबरली पाहिजे म्हणून करतं. आणि आपण पोलीस कंप्लेंट करू ना, आणि एकदा का इश्यू रिझॉल्व्ह झाला देन वी कॅन टॉक अबाउट अ मॅरेज. थँक्यू साहेब. मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की जे काम मी करते ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे अँड आय विल कीप फायटिंग फॉर इट टिल दी एंड. तू मला साथ देशील ना? मी असेलच तुझ्यासोबत. आणि तू असं काही पण काय बोलतेस? असं काही नाही होणार. यू टू स्कॅरी फॉर एनीवन टू डू एनिथिंग टू यू. हॅलो. हां साहिल, तू मला कोर्टपर्यंत सोडायला येशील का प्लीज? परफेक्ट, ठीक आहे. मी 10 मिनिट्समध्ये रेडी होणार आहे. माया, ए माया, 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 माया. हाय साहिल, सॉरी फॉर युअर लॉस. साहिल, मी सीमा, मायाची फ्रेंड. आम्ही दोघं एकत्र काम करत होते. मला जस्ट तुला ही फाईल द्यायची होती. ही मायाची फाईल आहे. या फाईलमध्ये तिने त्या पॉलिटिशियन व त्याच्या पार्टीने जे काही इलिगल कामे केली आहेत ना, त्या सर्वांचे पुरावे याच्यामध्ये आहेत. उद्या कोर्टमध्ये हिअरिंग आहे आणि आता आमच्या टीमला सुद्धा समजत नाही की आम्ही या सर्व पुराव्यांसोबत काय करायचं ते, एस्पेशली आफ्टर व्हॉट हॅपन विथ माया. एक मिनिट सीमा. हो साहिल. तुला माहिती आहे ह्याच्या मागे कोण असू शकतं? तो पॉलिटिशियनच असेल. पुण्यामधला फार मोठा पॉलिटिशियन आहे तो. आता मला त्याचं पूर्ण नाव तर माहीत नाही, पण त्याला बाळादादाच्या नावाने सर्वजण ओळखतात. काय झालं साहिल? साहिल, आर यू ऑल राईट? काय मग सगळे मार्ग मोकळे झाले ना? प्रश्नच नाही. आता मॉल ती फाईल, आजची सुनावणी वाट लागली हो दादा. नीट सांग मला काय झालं ते. दादा, आपण केस हरलो दादा. बोर्ड पण आपल्या विरोधात गेला आहे. आता ते इन्व्हेस्टिगेशन चालू करणार आहे. काय तुला समजते का तू काय बोलतो ते? मायाला तर
तो तिचा मजनू आहे ना, तो गेला आपल्या घरी तू कोर्टात. काय हा कोण आता नवीन? माझ्या इतक्या वर्षाच्या मेहनतीवर त्याने पाणी फिरवलंय. माझंच नाही तर माझ्या पाठीने देखील नाव खराब केलंय. शकील कोण आहे का शोधून का? दादा त्याची गरज नाही, त्याचा फोटो आहे आपल्याकडे. शकील बघून घे कोण आहे तो. त्या मायासारखा त्याचा देखील गेम वाजवायला लागेल. काय रे तुमची सुनावणी कधी आहे? उद्याच आहे हो दादा. शकील हॅलो, मी आमदार भालचंद्र बोलतोय. मी कोर्टात सुनावणीसाठी जात आहे. हो, सगळे साक्षी पुरावे नीट तपासल्यावर कोर्ट या निर्णयाला पोहोचलं आहे की भारत विकास पक्षाचे नेते श्री बालचंद्र केवळ भ्रष्टाचारीच नसून खुनी सुद्धा आहेत. 2 निरपराध माणसांचे बळी घेणाऱ्या या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. तसेच त्यांची सगळी मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. पापा, यू आर माय सुपर हिरो.